हाय, मी उमाजी अडकूर. जेव्हा बिल्डरकडून हातामध्ये आम्हाला फ्लॅटचं पोझिशन मिळालं, तेव्हा जो फ्लॅट होता त्याच्यानंतर आम्हाला थोडंसं माइंडमध्ये होतं की फर्निचर करावं लागेल. तर त्यावेळेला आम्हाला चेतन सोरचा रेफरन्स मिळाला आणि त्यांना आमचे रिक्वायरमेंट आम्ही डिटेलमध्ये सांगितले की आम्हाला असं असं करायचं आहे, इंटिरियरमध्ये आम्हाला हे हे एक्सपेक्टेशन्स आहेत. तर त्याने त्या सर्व पूर्ण समजून घेऊन आम्हाला फ्लॅटचं एक डिझाईन करून दिलं. आणि आत्ताचा जो फ्लॅट आहे आणि जो पोझिशन मिळालेलाचा फ्लॅट आहे याच्यामध्ये खूप सारा म्हणजे डिफरन्स दिसून येईल आपल्याला. सिम्पली आम्ही म्हणू शकतो की आम्हाला ड्रीम होम आम्हाला त्यांनी डिझाईन करून दिलेला आहे. त्यामुळे सुरुवातीचा फ्लॅट, बाकीच्यांचे जे फ्लॅट आहेत विदाऊट इंटिरियर आणि हा फ्लॅट, तर लोक येऊन म्हणतात की हा फ्लॅट म्हणजे त्यांना सुद्धा हा अशा पद्धतीचंच डिझाईन थोडक्यात हवं आहे. तर हे आता थोडंसं चेतनच्या कामाची म्हणजे चांगल्या कामाची पोचपावती असल्यासारखंच आहे, कारण जेवढे लोक व्हिजिट करतात खरंच खूप ॲप्रिशिएट करतात ह्या केसमध्ये. आणि मी नक्कीच तुम्हाला रिकमेंड करेल की बाबा, जर तुमचं बजेट आणि तुमच्या रिक्वायरमेंट तुम्ही जर स्पेसिफाय केल्या तर तुम्हाला बेस्ट डिझाईन मिळेल इनसाइड डेकॉर्सकडून. थँक्यू.